सांगाल उमरीचं गड तुम्ही राखण्यात यश मिळालेलं आहे. हे उमरीचं गड जे राखलं जनतेच्या आशीर्वादाने, आदरणीय स्वर्गीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर आणि कैलासवासी राजू देशमुख तळेगावकर यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने उमरी नगरपालिकेवर एक हाती सत्ता राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्हाला सर्व उमेदवारांनी निवडून दिली. तसंच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आणि नांदेड जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमरी नगरपालिका ही चांगल्या पद्धतीनं निवडून आणली आणि उमरीचा कोल हे जनतेचं दिलेलं आहे. कारण की सत्तेपुढे आमदार साहेबांनी खूप त्यांचा मात चढला होता. ते जनतेने दाखवून दिला की सत्ता हे लोकशाहीच्या माध्यमातून असते, आपला विकास करायच्या माध्यमातून असते किंवा जनतेला वेठीस धरून किंवा जनतेच्या हितासाठी नाही, कामासाठी नाही, असे आमदार साहेबांचं मत होतं. म्हणूनच ही जनता कुठंतरी आमदार साहेबांच्या विरोधात एक हाती सत्ता या राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिली. समोरचं ध्येय काय आता? 5 वर्षात जे वचननामा आम्ही जनतेपुढे ठेवला होता त्याची पूर्तता करणे हे पहिलं ध्येय आहे आमचं. आणि 5 वर्षात जे काही समस्या उमरीमध्ये किंवा उमरी परिसरामध्ये उद्भवतील या राष्ट्रवादीच्या माध्यमातून, माननीय अजितदादांच्या माध्यमातून, चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही विकासाची ध्येय धोरणं ठरवलेले आहेत. त्या विकासाच्याच याच्यातून 5 वर्ष आम्हाला जी संधी दिली त्या माध्यमातून आम्ही काम करू. कैलासवासी माजी आमदार कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर, माजी आमदार कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष कैलासवासी नरसिंहराव देशमुख तळेगावकर, माजी नगराध्यक्ष राजेश देशमुख साहेब नगराध्यक्ष व आमच्या पक्षाचे सर्व अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि आमच्या उमरीतील सर्व जनता आणि आमचे नांदेड जिल्ह्याचे कणखर नेतृत्व माननीय प्रताप काका चिखलीकर साहेब आणि आमचे दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष, उमरीतील मायबाप जनतेनं जे आम्हाला 20 पैकी 18 राष्ट्रवादी आणि 1 नगराध्यक्षपद निवडून दिलं, जे आमच्यावर विश्वास केला जनतेला, आम्ही कधीच ऋणातून सोडणार नाही. जे आमदार साहेब म्हणत होते विकास विकास विकास, विकास कोणाचा झाला तर आमदार साहेबाच्या बायकोचा, आमदार साहेबाच्या पियेचा. त्याच्या व्यतिरिक्त जनतेचा विकास झाले ते नाही. हे विकास हे उमरीच्या लोकांना माहित आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकते. म्हणून जनतेनं आम्हाला विश्वास देऊन आम्ही सर्वच्या सर्व 18 जागा निवडून द्यायचं जे प्रयत्न जनतेनं आमच्यावर विश्वास दिला आणि आम्ही जे इलेक्शनमध्ये वचननामा केले ते आहे ते वचननामा पूर्ण करणार. गोरठेकरांचा नांदेड जिल्ह्याला माहिती आहे, एखादा शब्द दिला तो पूर्ण करणार म्हणजे करणार, हे आमचं ध्येय आहे. आणि उमरीचा विकास करून दाखवायची, आमच्या 5 वर्षामध्ये आमची प्रगती करून दाखवायची आमची आहे. जिल्हा परिषद आहे, तुम्ही आमदारांना दंड देऊन थपडलात, सांगा. उमरी तर झाकी होती, आता बरबरा बाकी आहे, हे माझं पहिलं शब्द आहे. दंड थोपटला म्हणजे एकदा गोरठेकरांना शब्द दिला, त्यांना बी सांगितलं की तुम्ही तयारीला लागा, आम्ही तयारीला लागले. ते कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी राजेश देशमुख तळेगावकर यांच्या आशीर्वादांनी उमरीवासियांनी सगळे आम्हाला प्रचंड मताने निवडून दिले. पहिल्यांदा मी त्यांना मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद मानते. आणि या शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर आणि कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमरीवासियांचे कामं आहेत ते आहेत सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण करू. आणि गोरठेकरांचं शब्द म्हणजे हे शब्द आहे
आणि त्यांच्यासाठी त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या उमरीवासीने आम्हाला सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून दिलेले आहे. त्यांचे आम्ही कामं सर्व करू.